श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आपल्या यूट्यूब परिवारामध्ये. स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो की तुमच्या जीवनात नेहमी सुख, शांती, समाधान आणि भरभराट राहो. मित्रांनो, उद्या येणारा दिवस धार्मिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. उद्या ज्येष्ठ अमावस्या आहे. या तिथीपासून ज्येष्ठ महिन्याची समाप्ती होऊन आषाढ महिन्याची सुरुवात होते. हिंदू धर्मामध्ये अमावस्येला विशेष स्थान आहे, पण ज्येष्ठ अमावस्या पितृस्मरण, दान, स्नान आणि आध्यात्मिक साधनेसाठी विशेष फलदायी मानली जाते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की या दिवशी कोणती छोटी कृती केल्याने मनाला शांती मिळू शकते, पितरांप्रती कृतज्ञता व्यक्त करता येते आणि धार्मिक परंपरेनुसार स्नान व दानाचे महत्त्व काय आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. अशाच धार्मिक, आध्यात्मिक आणि माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी आपल्या परिवाराचा भाग व्हा. मित्रांनो, आपल्या शास्त्रांमध्ये असे सांगितले आहे की अमावस्येच्या दिवशी पितरांचे स्मरण, स्वच्छता, दान आणि सात्विक जीवनशैली यांना विशेष महत्त्व असते. या दिवशी अनेक लोक पवित्र नदीमध्ये स्नान करतात. प्रत्येकाला तीर्थक्षेत्री जाणे शक्य नसते, त्यामुळे घरीही श्रद्धेने स्नान करून देवाचे आणि पितरांचे स्मरण करणे महत्त्वाचे मानले जाते. स्नान करण्यापूर्वी स्वच्छ पाण्यात थोडे गंगाजल उपलब्ध असेल तर त्याचे काही थेंब मिसळा. गंगाजल नसेल तर स्वच्छ पाण्यानेही श्रद्धेने स्नान करता येते. काही लोक तुळशीचे पान किंवा काळे तीळ धार्मिक श्रद्धेनुसार वापरतात. या गोष्टी श्रद्धेचा भाग आहेत. स्नान करताना हर हर गंगे किंवा ओय पितृदेवताय नमः या मंत्राचा जप करू शकता. मंत्रोच्चारामुळे मन शांत होते आणि भक्तिभाव वाढतो. स्नान झाल्यानंतर स्वच्छ वस्त्रे परिधान करा. घरातील देवघरात दीप लावा, देवाचे स्मरण करा आणि आपल्या पूर्वजांना नम्रपणे वंदन करा. आपल्या आयुष्यात त्यांचे योगदान लक्षात ठेवून त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. या दिवशी शक्य असल्यास गरजू व्यक्तींना अन्नदान, वस्त्रदान किंवा आपल्या क्षमतेनुसार मदत करा. शास्त्रांमध्ये दानाला विशेष महत्त्व दिले गेले आहे. दान हे केवळ पुण्य मिळवण्यासाठी नव्हे तर दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणण्यासाठी केले पाहिजे. मित्रांनो, अनेक लोक अमावस्येच्या दिवशी आपल्या घरातील वातावरण सात्विक ठेवतात. अनावश्यक वादविवाद टाळतात, देवाचे नामस्मरण करतात आणि सकारात्मक विचार ठेवतात. हीच खरी आध्यात्मिक साधना आहे. या दिवशी आपण आपल्या कुटुंबासाठी, मुलांसाठी, आईवडिलांसाठी आणि सर्वांच्या सुखसमृद्धीसाठी मनापासून प्रार्थना करा. ईश्वराकडे प्रामाणिक भावनेने केलेली प्रार्थना मनाला शक्ती देते. लक्षात ठेवा, केवळ उपाय केल्याने सर्व काही बदलते असे नाही. श्रद्धा, चांगले कर्म, प्रामाणिक मेहनत आणि सकारात्मक विचार हे देखील जीवनात यश मिळवण्यासाठी तितकेच आवश्यक आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. कमेंटमध्ये ओ पितृदेवताय नमः असे लिहा आणि आपल्या पितरांप्रती आदर व्यक्त करा. तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवार आणि नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा. शेवटी पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो की तुमच्या घरात सुख, शांती, समृद्धी आणि आरोग्य सदैव नांदो. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.